गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमध्ये ऑलरेडी आपण 3 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. आज आपण प्रॉब्लेम नंबर 4 सोडवणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे प्रॉब्लेम. जुलै 2016ला बोर्ड एक्झाममध्ये आलेला हा प्रॉब्लेम आहे. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रॉब्लेम लिहून घेऊ शकता. मग आपण प्रॉब्लेम सोडवूया. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स चंदीगड फॉर द इयर एंडिंग 31st March 2013 and some information you are required to prepare income and expenditure account for the year ending 31st March 2013 and balance it as on that date. जुलै 2016 बोर्ड एक्झाम. रिसिप्ट साईड आहे. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट लिहून घ्या. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश ॲट बँक टू सबस्क्रिप्शन इन ब्रॅकेट इन्क्लुडिंग ₹2500 फॉर 2011-12 टू सेल ऑफ फर्निचर इन ब्रॅकेट बुक व्हॅल्यू ₹18,000 टू डोनेशन टू ॲडमिशन फीज बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी बाय रिपेअर्स बाय रेंट by books, by traveling expenses, by investment, by insurance, by balance carried down cash at bank. Adjustment number 1, particulars 1st April 2012, 31st March 2013. Outstanding subscription ₹3,000, second column 5,000. Furniture first column 32,000, second column question mark. बिल्डिंग फंड सेम सेकंड कॉलम क्वेश्चन मार्क. कॅपिटल फंड सेम सेकंड कॉलम क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क याचा अर्थ या फिगर्स आपण फाइंड आउट करायचे आहेत. उत्तर सोडवताना आपण बघूया या फिगर्स कशा शोधायच्या त्या. ॲडजस्टमेंट नंबर 2, निग्लेक्ट डेप्रिसिएशन ऑन द पार्ट ऑफ फर्निचर सोल्ड ड्युरिंग द इयर बट डेप्रिसिएट द रिमेनिंग फर्निचर बाय ₹1,000. ही एक ॲडजस्टमेंट आहे. अँड थर्ड ॲडजस्टमेंट, डोनेशन इज रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. अशा प्रकारे प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे आणि याच्या आधारे आपण I&E इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि नेक्स्ट पेजवर एक बॅलन्स शीट प्रिपेअर करणार आहोत. CA आणि CL क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड, क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला CA आणि CL बद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. इंट्रोडक्शनचा व्हिडिओ नंबर 1 आहे. त्यानंतर 3 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे. ते 3 प्रॉब्लेम पहा. तुमची CA आणि CL ही कन्सेप्ट क्लिअर होईल. तरी मी थोडं आता इथं सांगत आहे. CA क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड या टॉपिकमध्ये आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करावयाची असते. क्लोजिंग बॅलन्स शीट म्हणजे करंट इयरची बॅलन्स शीट तयार करावयाची असते. आणखी एक बॅलन्स शीट असते ओपनिंग बॅलन्स शीट. त्या ओपनिंग बॅलन्स शीटमधल्या असेटला आपण OA म्हणतो, ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड. आणि क्लोजिंग बॅलन्स शीटमधल्या ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला OL म्हणतो आपण, ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. जेव्हा प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल फंड दिला नसेल तर तेव्हा ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इथं ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली आहे. त्यामुळे आपण फक्त I&E अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि नेक्स्ट क्लोजिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही प्रॉब्लेम लिहून घेतला असाल. आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश ॲट बँक. हा ओपनिंग कॅश बँक असतो, सुरुवातीची रक्कम असते. हा येतो OAला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश ॲट बँक OA. टू सबस्क्रिप्शन. आता रिसिप्ट साईडचे अकाउंट एक तर
आयला येतात किंवा CLला येतात. जर ते रेव्हेन्यू असतील तर ते आयला येतात आणि जर ते कॅपिटल असतील तर ते CLला येतात. आता सबस्क्रिप्शनचा अर्थ वर्गणी. सबस्क्रिप्शन हा रेव्हेन्यू इन्कम आहे, त्यामुळे ते आयला येणार. इन्क्लुडिंग ₹2500 फॉर 11-12 याचा अर्थ बघूया आपण. आपल्याला रिसिप्ट पेमेंट दिला आहे 31 मार्च 2013चा दिलेला आहे. म्हणजे 2012 आणि 13 हे आपलं करंट इयर असणार आहे. आणि इथं 11 आणि 12 दिलेलं आहे 2011-12 याचा अर्थ हे लास्ट इयर आहे. पहा, याच्यावरून समजलं मला. हे वर्ष जर 31 मार्च 2013ला संपलं असेल तर 1 एप्रिल 2012ला सुरू झालेलं असणार आहे. म्हणजे हे वर्ष 12-13 करंट इयर असणार आहे. त्याच्या अगोदर 11-12 हे लास्ट इयर असणार आहे. याचा अर्थ ही लास्ट इयरची ॲडजस्टमेंट आहे. सबस्क्रिप्शनमध्ये ₹2,500 लास्ट इयरचे इन्क्लूड आहेत. सबस्क्रिप्शनमध्ये या 36,500मध्ये लास्ट इयरचे ₹2,500 इन्क्लूड आहेत. याचा अर्थ गेल्या वर्षी ते आउटस्टँडिंग असणार आहेत, ते यावर्षी मिळाले. मग आता इथे ॲडजस्टमेंट कोणती तयार झाली? सबस्क्रिप्शन हे काय आहे? तर सबस्क्रिप्शन इन्कम आहे, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट इन्कमशी रिलेटेड आहे. आणि गेल्या वर्षाचे ₹2,500 यावर्षी मिळाले, याचा अर्थ गेल्या वर्षी ते मिळावयाचे होते. मिळावयाचे म्हणजे आउटस्टँडिंग होते, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट तयार झाली. आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनच्या ऐवजी आता आपण म्हणूया आउटस्टँडिंग इन्कम फॉर 2011-12. आउटस्टँडिंग इन्कम फॉर 2011-12. आता 11-12 म्हणण्याऐवजी आपण म्हणूया लास्ट इयर, त्यामुळे ॲडजस्टमेंट तयार झाली. आउटस्टँडिंग इन्कम फॉर लास्ट इयर. आपला हा एक चार्ट आहे, तुमच्या स्क्रीनवर आला आहे पहा. आउटस्टँडिंग इन्कम फॉर लास्ट इयर, आउटस्टँडिंग इन्कम फॉर लास्ट इयर. याचा पहिला इफेक्ट मायनस करायचा आहे इन्कम, आणि सेकंड इफेक्ट ते कुठं दाखवायचं आहे? OAला दाखवायचं आहे. त्यामुळे इथं आपण लिहूया -OA. इथं लिहूया -OA. 36,500 मधून हे 2,500 आपण मायनस करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट याचा OAला दाखवणार आहोत. ठीक आहे. आता सबस्क्रिप्शनला टिक मार्क करा. मी सबस्क्रिप्शन हायलाईट करतोय. सबस्क्रिप्शनला टिक मार्क आली. नेक्स्ट, टू सेल ऑफ फर्निचर. आता मी मगाशी सांगितलं रिसिप्ट साईडचे अकाउंट एकतर आयला येतात किंवा CLला येतात. जर ते रेव्हेन्यू असतील तर आयला येतात आणि जर ते कॅपिटल असतील तर ते CLला येतात. मात्र हा अकाउंट थोडासा वेगळा. इथं सेल ऑफ फर्निचर म्हणजे सेल ऑफ असेट आलेला आहे. आता असेट आपण विकलेला आहे, याची नोंद आपण या पद्धतीनं करणार आहोत. याला लिहा -CA. CAला आपण हे मायनस करणार आहोत. CAला का मायनस करायचं? कारण फर्निचर आपलं क्लोजिंग बॅलन्स शीट असेटला असतं, CAला असतं. त्यामधून सेल ऑफ फर्निचर आपण मायनस करणार आहोत. आता 12,000 मायनस करायचे का 18,000 मायनस करायचे? या BVचा अर्थ बघा, बुक व्हॅल्यू ₹18,000. 18,000 रुपयाचं फर्निचर आम्ही 12,000 रुपयाला विकलेलं आहे. 18,000 रुपयाचं फर्निचर 12,000 रुपयाला विकलं. या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला? करेक्ट, तुम्हाला लॉस झाला असणार आहे, कारण 18,000चं फर्निचर 12,000ला विकलं, याचा अर्थ 6,000 आम्हाला लॉस झाला. हा 6,000 लॉस आयला रेकॉर्ड करणार का ईला रेकॉर्ड करणार? आय फॉर इन्कम, ई फॉर एक्सपेंडिचर. इथं लॉस आहे, त्यामुळे आपण कुठं रेकॉर्ड करणार? ईला रेकॉर्ड करणार. याचा अर्थ 6,000 लॉस ईला रेकॉर्ड करा. आता हे जे 12,000 आहेत हे कुठंही रेकॉर्ड करू नका आपल्या उत्तरामध्ये. आपण 18,000 CAला मायनस करणार आहोत, वजा सोल्ड म्हणून. फर्निचर सोल्ड केलं आम्ही किती रुपयाला? किती रुपयाचं? 18,000चं. मात्र 18,000चं 18,000ला सोल्ड केलं का? नाही, 18,000चं 12,000ला सोल्ड केलं. याचा अर्थ या ट्रान्झॅक्शनमध्ये 6,000चा जो लॉस झाला तो लॉस ईला, एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करा. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर या नावानं. ठीक आहे. इथं याचा इफेक्ट संपला. प्रॉब्लेम सोडवताना आणखी आपण याच्यावर चर्चा करू. टू डोनेशन. आता डोनेशन दोन प्रकारचे असतात, एक जनरल डोनेशन आणि सेकंड स्पेसिफिक डोनेशन.
स्पेसिफिक डोनेशन याचा अर्थ काय, जे विशिष्ट कामासाठी दिलं जातं डोनेशन. उदाहरणार्थ डोनेशन फॉर स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, डोनेशन फॉर बुक्स, डोनेशन फॉर बिल्डिंग. अशा विशिष्ट कामासाठी जर डोनेशन दिलं असेल तर त्याला स्पेसिफिक डोनेशन म्हणायचं. इथं ॲडजस्टमेंटमध्ये एक आलंय पहा, डोनेशन इज रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. याचा अर्थ डोनेशन देणाऱ्यानं हे डोनेशन बिल्डिंगसाठी दिलेलं आहे. याला म्हणायचं स्पेसिफिक डोनेशन. आणि स्पेसिफिक डोनेशन आपण CLला रेकॉर्ड करायचं. स्पेसिफिक डोनेशन आपण काय करायचं, CLला रेकॉर्ड करायचं. त्यामुळं इथं CL प्लस लिहा. CLमध्ये आपण प्लस करणार आहोत. नेक्स्ट ॲडमिशन फीज. आता ॲडमिशन फी याचा अर्थ प्रवेश फी. इन ब्रॅकेट रेव्हेन्यू दिलेली आहे त्यांनी. ही रेव्हेन्यू आहे म्हणजे डे टू डे इन्कम आहे. रेव्हेन्यू इन्कम आपण आयला रेकॉर्ड करतो, त्यामुळे इथं आय लिहा. आपली रिसिप्ट बाजू संपलेली आहे. आता आपण पेमेंटला येऊया. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बाय रिपेअर्स, बाय रेंट, दीज आर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. हे दररोजचे खर्च आहेत आणि दररोजचे खर्च आपण ईला रेकॉर्ड करतो. त्यामुळं प्रिंटिंग ई, रिपेअर्स ई, रेंट ई. बुक्स हा काय रेव्हेन्यू एक्सपेन्सेस नाही आहे. हे बघा, पेमेंटचं एकतर ईला येईल किंवा पेमेंटचं CAला येईल. बुक्स हा आपला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस नाही आहे, त्यामुळे तो ईला येणार नाही, तो येईल CAला येईल. नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवास खर्च. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवास खर्च हा आपला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो ईला येईल. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट हा आपला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस नाही आहे, त्यामुळे तो येईल CAला येईल. इन्शुरन्स ई. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश ॲट बँक हा येईल CAला. अशा प्रकारे आपली पेमेंट साईड संपलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इथे दिले 1 एप्रिल 2012 आणि हे आहे 31 मार्च 2013. तुम्ही इथं पाहिलं रिसिप्ट पेमेंटची डेट सेम आहे बघा, 31 मार्च 2013. याचा अर्थ हे ओपनिंग आहे. याचा अर्थ हे ओपनिंग फिगर्स आहेत आणि ह्या क्लोजिंग फिगर्स आहेत. यातले ही जी ओपनिंग फिगर आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर, हे लास्ट इयर आहे. ओपनिंग म्हणजे लास्ट इयरच्या फिगर्स. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट तयार झाली. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर लास्ट इयर 3000. त्यातले इथं या मध्ये सांगतात, या रिसिप्टला सांगतात रिसिव्ड रुपी इन्क्लुडिंग ₹2500 फॉर 2011-12. त्यापैकी 2500 रुपये मिळालेले आहेत पहा. म्हणजे 3000 रुपये गेल्या वर्षी आउटस्टँडिंग होते. गेल्या वर्षाचे सबस्क्रिप्शन किती आउटस्टँडिंग होतं, 3000. त्यापैकी इथं मिळालं किती आपल्याला, 2500. याचा अर्थ अजून 500 आपल्याला मिळावयाचे आहेत. हे जे अजून 500 आपल्याला मिळावयाचे आहेत ते आपण CAला रेकॉर्ड करणार आहोत. ते आपण CAला रेकॉर्ड करणार आहोत. त्यामुळं इथं लिहा 500 CA. 500 CA. CAला 500 आपण रेकॉर्ड करणार आहोत क्लोजिंग बॅलन्स शीट असेटला. त्यानंतर 3000 आपण कुठंच रेकॉर्ड करणार नाही आहेत. नेक्स्ट 5000. आता ही ॲडजस्टमेंट काय आहे पहा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 31/3/13 आहे. 31/3/13च्या ऐवजी मी इथं लिहितो करंट इयर. करंट इयर. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. सबस्क्रिप्शन इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे. जर सबस्क्रिप्शन रिसिप्टला आलं तर ते इन्कम, जर सबस्क्रिप्शन पेमेंटला आलं तर एक्सपेंडिचर. आता हे रिसिप्टला आलं आहे, सबस्क्रिप्शन रिसिप्टला आलं आहे, त्यामुळे ते इन्कम आहे. त्यामुळे ॲडजस्टमेंट काय तयार झाली, आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. आपण या चार्टमध्ये पाहूया. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. याचा पहिला इफेक्ट प्लस
आणि सेकंड इफेक्ट CA. पहिला इफेक्ट प्लस सेकंड इफेक्ट CA. त्यामुळं हे जे 5000 आहेत याचा इफेक्ट येईल, 5000चा इफेक्ट येईल प्लस CA. लिहा तिथं 5000ला प्लस CA. आता सबस्क्रिप्शनला आणखी एक टिक मार्क करा. म्हणजे सबस्क्रिप्शनला टिक मार्क झाल्या 2. सबस्क्रिप्शनला 2 टिक मार्क झाल्या. सबस्क्रिप्शनच्या खाली आपण 3 ओळी रिकाम्या सोडणार आहोत. नेक्स्ट फर्निचर इज अवर असेट, हेन्स वी रेकॉर्ड इट ऑन OA अँड CA. हा आपण OAला पण रेकॉर्ड करणार आहोत आणि CAला पण रेकॉर्ड करणार आहोत. ओपनिंग बॅलन्स शीट असेटला आणि क्लोजिंग बॅलन्स शीट असेटला. पण आपण ओपनिंग बॅलन्स शीट तयार करणार नाही. का तयार करणार नाही आहोत? कारण आपल्याला कॅपिटल रेडीमेड फिगर दिलेली आहे. त्यामुळे इथं फक्त आपण OAच्या ऐवजी काय रेकॉर्ड करूया? CA रेकॉर्ड करूया. नेक्स्ट बिल्डिंग फंड हा CLला रेकॉर्ड करतात. सगळे फंड CLला रेकॉर्ड करतात. बिल्डिंग फंड, कॅपिटल फंड, CL. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट, दिस इज आवर असेट, त्यामुळे CAला रेकॉर्ड करणार आहोत. ठीक आहे. इथं आपण 500 CA लिहिलं आहे. CA. इथं जे क्वेश्चन मार्क्स दिलेले आहेत या फिगर्स आपण फाइंड आउट करायच्या आहेत. प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला त्या कशा फाइंड आउट करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम पूर्ण वाचलेला आहे. नेक्स्ट पेजवर मी एक ब्लँक I&E तयार केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून असा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा. त्याच्याबरोबर समोरच्या पेजवर बॅलन्स शीट प्रिपेअर करा, CA CL. आणि मग आता आपण प्रॉब्लेम सोडवूया. लेट स्टार्ट. ठीक आहे. आता आपण I आणि E इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि नेक्स्ट CA आणि CL तयार केलेला आहे. आपण OA तयार केलेला नाही आहे. ओपनिंग बॅलन्स शीट असेट तयार केली नाही. मग याचं काय करायचं? तर हे आपल्या उत्तरामध्ये नोंदवायचं नाही. चला कॅश ॲट बँक OA आपण रेकॉर्ड नाही करणार. टू सबस्क्रिप्शन कुठं रेकॉर्ड करणार? Iला. या इन्कमला या. इन्कमला लिहा बाय सबस्क्रिप्शन. टिकमार्क आहे त्यामुळे इनर कॉलम 36,500. सबस्क्रिप्शनच्या खाली 3 ओळी रिकाम्या सोडा. 2 टिकमार्क केलेले आहात तुम्ही सबस्क्रिप्शनला. 1 टिकमार्क म्हणजे 1 ओळ रिकामी सोडायची, 2 टिकमार्क म्हणजे 3 ओळी रिकाम्या सोडायच्या. त्यामुळे सबस्क्रिप्शनच्या खाली 3 ओळी रिकाम्या सोडायच्या आहेत. 36,500. नेक्स्ट इन्क्लुडिंग ₹2,500 फॉर 11-12. आता ही आपण ॲडजस्टमेंट आत्ताच कंप्लीट करूया. याचा इफेक्ट आहे मायनस OA. मायनस करूया 2,500 आणि सेकंड इफेक्ट OAला. इथं लिहा खाली मायनस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर. 2,500 खाली 34,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट मायनस. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठं आहे? OAला. पण OA आपण प्रिपेअर केला आहे का? नाही केला. त्यामुळे हा इफेक्ट आपण देणार नाही. नेक्स्ट टू सेल ऑफ फर्निचर मायनस करायचं आहे. सेल ऑफ फर्निचर 18,000 आपण मायनस करणार आहोत. पण ऑलरेडी आपण इथं अजून फर्निचर मांडलेलं नाही आहे, त्यामुळे हे थोडंसं आपण पेंडिंग ठेवूया. सेल ऑफ फर्निचर नंतर आपण हे कंप्लीट करूया. टू डोनेशन प्लस CL करायचं आहे. बघा आता हे डोनेशन कशात प्लस करायचं आहे? इथे ॲडजस्टमेंट काय दिले आहे? डोनेशन इज रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. हे जे डोनेशन मिळालेलं आहे हे बिल्डिंग फंडसाठी मिळालेलं आहे. याला स्पेसिफिक डोनेशन म्हणायचं. या डोनेशनमध्ये हे डोनेशन, या बिल्डिंग फंडमध्ये हे डोनेशन आपण ॲड करणार आहोत. त्याच्यासाठी अगोदर आपल्याला बिल्डिंग फंड लिहावा लागेल आणि मग हे डोनेशन आपल्याला ॲड करावं लागेल. ठीक आहे. आपण डोनेशनला काय लिहिलं आहे? प्लस CL. आपण CLला येऊया बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला नेहमी पहिल्यांदा कॅपिटल फंड लिहायचा. बॅलन्स शीटला नेहमी पहिल्यांदा काय लिहायचा? कॅपिटल फंड. आणि कॅपिटल फंडच्या खाली
एक 2 ओळी रिकामे सोडायच्या आणि त्यानंतर मग लिहा बिल्डिंग फंड. इनर कॉलम बिल्डिंग फंड इथं आहे पहा 1,45,000 आणि त्याच्यामध्ये आपण हे डोनेशन ॲड करणार आहोत कारण आपल्याला ॲडजस्टमेंट दिल्या डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन हे बिल्डिंग फंडसाठी आहे त्यामुळे बिल्डिंग फंडच्या खाली ॲड करा ॲड डोनेशन रुपीज ॲड डोनेशन रुपीज 27,000. टोटल इन आउटर कॉलम 1,72,000. 1,72,000. नेक्स्ट ॲडमिशन फीज. ॲडमिशन फीज आपण कुठे रेकॉर्ड करणार आहोत इन्कमला या बाय ॲडमिशन फीज. टिकमार्क नाही आहे त्यामुळे आउटरला येईल 5,050. ॲडमिशन फीज 5,050. नेक्स्ट रिसिप्ट बाजू संपलेली आहे आपली. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी रिपेअर्स रेंट हे एक्सपेंडिचरला आपण रेकॉर्ड करणार आहोत. याला तिन्हीला टिकमार्क नाही आहे त्यामुळे हे आउटरला रेकॉर्ड करा. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू रिपेअर्स, टू रेंट 6,950, 2,100, 8,500. टिकमार्क नाही आउटर कॉलम. नेक्स्ट बुक्स CA ला रेकॉर्ड करा. टिकमार्क नाही आहे त्यामुळे आउटरला रेकॉर्ड करा CA बुक्स. इन आउटर कॉलम रुपीज 20,000. नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. दिस इज आवर एक्सपेन्सेस हेन्स वी रेकॉर्ड इट ऑन एक्सपेंडिचर साइड रुपीज 2,000. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस in outer column rupees 2,000. next investment rupees 40,000. asset ला येणारी इन्व्हेस्टमेंट. इथे एक इन्व्हेस्टमेंट आहेत पहा. इथे एक इन्व्हेस्टमेंट आहेत आणि इथे एक इन्व्हेस्टमेंट आहेत. या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत या ओपनिंग इन्व्हेस्टमेंट आहेत सुरुवातीच्या आणि या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत यात करंट इयर मधल्या इन्व्हेस्टमेंट आहेत म्हणजे नवीन इन्व्हेस्टमेंट आहेत न्यू इन्व्हेस्टमेंट आहे. आता हे आपण कसं रेकॉर्ड करायचं पहा. हे दोन्ही इन्व्हेस्टमेंट CA ला येणार आहेत. बुक्सच्या खाली लिहा इन्व्हेस्टमेंट त्याच्या खाली लिहा प्लस न्यू इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. आता ही जी पेमेंटची इन्व्हेस्टमेंट आहे ही न्यू इन्व्हेस्टमेंट आहे करंट इयरची इन्व्हेस्टमेंट आहे 40,000. ते आपण रेकॉर्ड करूया प्लस न्यू इन्व्हेस्टमेंट 40,000. इथं येईल ॲडजस्टमेंट मधली इन्व्हेस्टमेंट आणि या दोघांची टोटल आउटर कॉलमला येईल. ठीक आहे. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट झालं. इन्शुरन्स एक्सपेन्सेस आहे ईला येईल 1,700. टिकमार्क नाही आहे याला त्यामुळे तो आउटरला येईल. टू इन्शुरन्स इन आउटर कॉलम रुपीज 1,700. टू इन्शुरन्स रुपीज 1,700. कॅश ॲट बँक असेटला येईल 11,260. बँक असेटला कॅश ॲट बँक इन आउटर कॉलम 11,260. नेक्स्ट आपली रिसिप्ट अँड पेमेंट साईड संपलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये आलेलो आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 3,000 याचा इफेक्ट ठरलेला आहे. 500 CA ला घ्यायचे आहेत. पुन्हा मी ॲडजस्टमेंट रिपीट करतो. गेल्या वर्षी आउटस्टँडिंग 3,000 आहेत त्यापैकी 2,500 रुपये मिळाले. 2,500 रुपये आपण मायनस केले. आता राहिले 500. हे 500 कुठं रेकॉर्ड करा CA ला म्हणजे 3,000 पैकी 2,500 मिळाले. अजून 500 रुपये मिळावयाचे आहेत आउटस्टँडिंग आहेत त्यामुळे ते CA ला रेकॉर्ड करा. CA ला लिहा
आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर लास्ट इयर ₹500. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर लास्ट इयर ₹500. नेक्स्ट 5,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. याचे दोन इफेक्ट आहेत. फर्स्ट इफेक्ट प्लस करायचा आणि सेकंड इफेक्ट CA ला रेकॉर्ड करायचा. 5,000चा प्लस करूया. प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹5,000. टोटल इन आउटर कॉलम ₹39,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. प्लस याचा सेकंड इफेक्ट कुठं आहे? करेक्ट, CA ला. CA ला लिहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹5,000. नेक्स्ट फर्निचर 32,000. हे CA ला रेकॉर्ड करायचं आहे. हे ओपनिंग फर्निचर आहे, त्यामुळे आपण CA ला रेकॉर्ड करूया. आता फर्निचर बाबत एक ॲडजस्टमेंट आले पहा. फर्निचर बाबत काय म्हटलंय? फर्निचर सोल्ड आहे आणि दुसरं डेप्रिसिएशन आहे. त्यामुळे या फर्निचरमधून आपण सोल्ड एक वजा करायचा आहे आणि दुसरं डेप्रिसिएशन वजा करायचं आहे. फर्निचर इनर कॉलमला मांडूया 32,000. फर्निचर इन इनर कॉलम 32,000. फर्निचरला दोन ॲडजस्टमेंट आहेत. एक सेल ऑफ फर्निचर आहे आणि दुसरं डेप्रिसिएशन आहे. म्हणजे 3 ओळी रिकाम्या सोडा फर्निचरच्या खाली. 1, 2 आणि 3 ओळी रिकाम्या सोडा फर्निचरसाठी. आता फर्निचरची ॲडजस्टमेंट आपण करूया. मगाशी इथं पेंडिंग ठेवली होती सेल ऑफ फर्निचर. 12,000 आपण उत्तरामध्ये कुठेही रेकॉर्ड करणार नाही. 18,000चं फर्निचर आपण सोल्ड केलेलं आहे. त्यामुळं असेटला फर्निचर लेस सोल्ड 18,000 वजा सोल्ड 18,000, खाली वजाबाकी येईल 14,000. 18,000चं फर्निचर 12,000ला विकलं. या ट्रान्झॅक्शनमध्ये 6,000चा लॉस झाला. हा जो लॉस आहे तो लॉस आपण E ला रेकॉर्ड करणार आहोत, एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करणार आहोत. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर या नावानं 6,000. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 6,000. नेक्स्ट फर्निचर रेकॉर्ड झालं आपलं. ॲडजस्टमेंट आपण नंतर करूया. नेक्स्ट बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड कुठं रेकॉर्ड करायचं आहे? CL ला रेकॉर्ड करायचं आहे. 1,45,000. CL ला या. CL क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ऑलरेडी आपण बिल्डिंग फंड लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये डोनेशन ॲड केलेलं आहे. टोटल आउटरला मांडलेले आहे. त्यामुळे ही पण ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. कॅपिटल फंड CL ला रेकॉर्ड करा. 1,51,960. कॅपिटल नेहमी इनर कॉलमला रेकॉर्ड करायचं. 1,51,960. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 2,50,000. हा पण ओपनिंग फिगर आहे. CA ला रेकॉर्ड होणार. इन्व्हेस्टमेंट 2,50,000. इथं रेकॉर्ड करा. आपण ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट लिहिलेला आहे. इनरला मांडले 250 प्लस न्यू इन्व्हेस्टमेंट 40. टोटल इन आउटर कॉलम 2,90,000. याचा अर्थ पहा, ही ओपनिंग इन्व्हेस्टमेंट आहे. ही चालू वर्षात केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट आपली 2,90,000 आहे. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट संपली. ॲडजस्टमेंट नंबर 1 आपली कंप्लीट झालेली आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये आलेलो आहोत आपण. निग्लेक्ट याचा अर्थ दुर्लक्ष करा. निग्लेक्ट डेप्रिसिएशन ऑन पार्ट ऑफ फर्निचर सोल्ड. आपण जे फर्निचर सोल्ड केलंय पहा, इथं आहे पहा 18,000चं फर्निचर 12,000ला सोल्ड केलं. निग्लेक्ट डेप्रिसिएशन ऑन द पार्ट ऑफ फर्निचर सोल्ड ड्युरिंग द इयर बट डेप्रिसिएट द रिमेनिंग फर्निचर बाय 1,000. बट डेप्रिसिएट याला आपण हायलाइट करूया. ही ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. पण उरलेल्या फर्निचरवर 1,000 रुपये डेप्रिसिएशन चार्ज करा, कॅल्क्युलेट करा असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ जे फर्निचर विकलं त्याच्यावरच्या फर्निचरवरील डेप्रिसिएशनचा विचार करू नका.
पण उरलेल्या फर्निचरवर 1000 रुपये डेप्रिसिएशन वजा करा. याचे 2 इफेक्ट येतात. डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट येतात. याचा पहिला इफेक्ट येतो मायनस आणि ई. डेप्रिसिएशनचा इफेक्ट काय येतो? मायनस आणि ई. असेटमधून डेप्रिसिएशनची अमाऊंट मायनस करायची आणि तो आपला एक्सपेंडिचर असल्यामुळे तो ईला रेकॉर्ड करायचा. किती रुपये डेप्रिसिएशन मायनस करायचं आहे? 1000. असेटला या असेटला फर्निचरच्या खाली आपण एक ओळ रिकामी ठेवलेली आहे. लेस डेप्रिसिएशन ₹1000. आउटरला 13,000. 14,000 मधून 1000 गेले, 13,000 झाले. आता हे जे 1000 रुपये डेप्रिसिएशन आहे हा आपला एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे तो ईला रेकॉर्ड होईल. ईला लिहा टू डेप्रिसिएशन 1000. टू डेप्रिसिएशन 1000. नेक्स्ट, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन हे बिल्डिंग फंडसाठी मिळालेलं आहे. ऑलरेडी आपण डोनेशन बिल्डिंग फंडमध्ये अधिक केलेलं आहे, त्यामुळे ही पण ॲडजस्टमेंट संपलेली आहे. आपल्या सर्व ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता आपण हा प्रॉब्लेम क्लोज करूया. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पहिल्यांदा क्लोज करूया. ही एक्सपेंडिचर साईड आहे, ही इन्कम साईड आहे. ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची टोटल करायची. मला इन्कम साईडची टोटल जास्त वाटते, तुम्ही टोटल करा. मी पण करतोय. टोटल येते 44,050. ही सेम टोटल इकडं ईला मांडा 44,050. त्यानंतर इथून इथंपर्यंतची टोटल इथं साईडला करा. ती येते 28,250. 28,250. या 44 मधून 28 मायनस करायचे. येणारं उत्तर असेल 15,800. 15,800. दिस इज सरप्लस. सॉरी, सरप्लस आहे 15,800. हे सरप्लस कॅपिटलमध्ये प्लस करायचं 15,800. आपण कॅपिटलला आलो. कॅपिटल फंडच्या खाली इथं लिहिलेलं आहे कॅपिटल फंड. ॲड सरप्लस. इनर कॉलम 15,800. टोटल इन आउटर कॉलम 1,67,600. आपली बॅलन्स शीट कंप्लीट झालेली आहे. आता बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. दोन्ही साईडची टोटल सेम यायला पाहिजे. CLची आणि CAची दोन्ही साईडची टोटल सेम यायला पाहिजे. तुम्ही दोन्ही साईडची टोटल करायची आहे आणि किती टोटल आली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. त्याची कमेंटमध्ये लिहायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये किती टोटल आलेली आहे. पाहूया कोणाची कमेंट सर्वात फास्ट येते आणि करेक्ट येते. हा प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा आणि आपल्या वहीमध्ये सोडवा. थँक्यू.